मी काय म्हणतो ते सांगशील काय? आता माकडं वगैरे होते, तू आला तेव्हा काय 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 केलं त्याने? काय नाही केलं. मग वाटली माझे पाय थरथरत होते. पण त्याने पिशवी नेली ना आपली एक. पण त्या पिशवीत काय होतं? मुगडाळ होती आणि चमचे पण होते आमचे. चमचे आले आता तू गेला तिथे. आणि केवढी फाटलेली तुझी? पाय थरथरत होते. सो नमस्कार मित्रांनो, जर्नी विथ चेतन मध्ये तुमचं स्वागत आहे. तो आज आपण आलेलो आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरुल नॅशनल पार्क. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सो चला तर मग आपण जाऊया आतमध्ये. ती बस आहे इथे आतमध्ये जायला. AC बस केली त्यांनी आता. पहिले जाळीच्या वगैरे बसेस असायच्या आमच्या वेळेला. बरीचशी पिकनिकला पण मुलं आल्यात. सो इथे गाड्या पण आहेत. CSR इनिशिएटिव्ह बाय FDCM लिमिटेड. कोण आहे ते? तुम्ही आहे? काय रेट आहे? म्हणजे काणेरी गुंफाची आहे का ही गाडी आहे आपल्याला आतमध्ये म्युझियम फिरण्यासाठी. ओके. त्याच्यामध्ये 2 म्युझियम दाखवतो आम्ही. म्युझियम दाखवल्यानंतर आम्ही सफारीला ड्रॉप करतो. सफारीला रिअल लाईन टायगर बघण्यासाठी बस आहे. त्याच्या जर आपण पुढे आलो ना तिथे बोटिंग वगैरे आहे, गार्डन आहे, एवढं पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपण फिरू शकतो. आणि कॅनेरी जाण्यासाठी त्या बस आहे. तरी चार्जेस काय त्याचे पर 50 रुपये म्हणजे पूर्ण कॅनेरी जाण्यासाठी ती बस आहे AC बस. ओके ओके. हां, ती AC बस कॅनेरी जाण्यासाठी तिकीट आहे 50 रुपये रिटर्न आहे. ओके ओके. ती बस आपल्याला घेऊन जाते आणि ड्रॉप करते. आपल्याला फिरायचे. ओके. पुणे येण्यासाठी पूर्ण आपल्याला बस तिथूनच मिळते. मग आपण तिथे एक्झिट आपल्याला. थँक्यू. मस्त आहेत गाड्या. सो आपण आता जाऊया आतमध्ये. ही बघा, ही पण बस आहे. ही आपली BSCची बस आहे. पिकनिकसाठी पण आलेले आहेत भरपूर जण. इथे एक्सरसाइजसाठी पण माणसं येतात. खूप छान वातावरण असतं सकाळी इथे. इथे पिकनिकसाठी आलेले आहे. सो इथे मागे फोटो सेशन चालू आहे आमचं. आणि ध्रुव इथे. ध्रुवचा विषय असा आहे की माझ्याबरोबर कोण फोटो काढत नाही, तर आपण आपले फोटो काढूया. ध्रुव, तुला कसं वाटतंय? मजा आली? मी काय म्हणतो ते सांगशील काय? आता माकडं वगैरे होते, तू आला तेव्हा काय 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 केलं त्याने? काय नाही केलं. मग वाटली माझे पाय थरथरत होते. पण त्याने पिशवी नेली ना आपली एक. पण त्या पिशवीत काय होतं? मुगडाळ होती आणि चमचे पण होते आमचे. चमचे आले आता तू गेला तिथे. आणि केवढी फाटलेली तुझी? पाय थरथरत होते. पाय थरथरत होते. तो मारायला जाणार होता, पण मीच सांगितलं नको मारूस, कारण एकाला मारलं की त्यांची गँग पूर्ण येते. सो ते रिस्की असते भरपूर. सो तुम्ही पण इथे आलात तर थोडासा खाऊ त्यांना देऊन टाका, कारण थोडासा मध्ये पण ते समाधान मानतात आणि जातात निघून. बट त्यांना मारू नका, कारण हे जंगल हा निसर्ग त्यांचा आहे आणि आपण निसर्गात आलो. आणि एक पण ते देव आहे आणि हनुमानाचा अवतारच आहे तो. आणि ध्रुवने त्यांना पाया पडला ना. मग तो निघून गेला. तो हनुमानच आहे. त्याचं रूप आहे. तो हनुमानाचं रूप आहे. बरोबर. मारायचं नसतं. जरा मी काय म्हणतो, जरा ओळख बिळख करून दे. असं काय काय कुठे काय सांग जरा त्यांना. आता ध्रुव आपल्याला ओळख करून देईल मागे काय वगैरे. तर मी तुम्ही बघा. स्टार्ट कर. त्याचं दाखवू. स्टार्ट केलंय. काय काय तिकडे? ते सगळं ते आपलं काय भेटतं. चल एक मिनिट आपण पुढे जाऊया जरा. मस्त आपण स्पेशल खायला जाऊया, काहीतरी स्पेशल खायला घ्यायला चाललोय. खायला. नमस्कार मित्रांनो असं बोलायचं. हाय गाईज इंग्लिशमध्ये नाही, नमस्कार मित्रांनो. सो आपण आता चाललोय. त्यांना माहिती नाही आपण काय घ्यायला चाललोय, बट सरप्राईज देऊया त्यांना आपण.
मस्त खायला काय काय आहे. काय काय रे इथे सांग जरा त्यांना. ठीक आहे. फळ आहेत. कुठलं आहे फळ? पण पेरू आहे ना तो. मग बापरे. आणि हे खाल्लंच आहे कधी तू? नाही खाल्लं. कैरी. हा बघितलंच नाही त्याने कधी. चिंच आहे ती चिंच. मी काय म्हणते कैरी कशी आहे? 30 रुपये प्लेट. 30 रुपये प्लेट ना. मग 2 प्लेट द्या. कैरी घेतली आपण मस्त. मित्रांनो हाय मित्रांनो नाही काहीतरी बोल त्यांना. ते तुझे व्हिडिओ बघतात रोज. काय बोलशील त्यांना? काय सांगशील? पुढे उभा राहा. हे बाई ह्या गाडीत जायचं आपण बाबू. मग मुली पण चालवतात. मुलींना तू कमी नको समजूस. पेपर मध्येच द्यायचं ना. हा मस्त कैरी घेतली आम्ही. तिखटवाली कैरी आहे काय? तिखटवाली ती नाही ना. आणि ही चिंच कशी आहे? चिंच 30 रुपये प्लेट. ठीक आहे. नको नको पहिले हेच घेऊन जातो. 4 पीस येतील 20ला. 4 येतील का? द्या मग 20चे देऊन ठेवा. हे पिशवीतच द्या नाही खावत सगळं. कुठे खायचं आहे? आणि 10चे आवळे देऊन ठेवा. छोटे आवळे पण आहे. तू खाणार आहेस? हात नको लाव त्यांना. पडेल. पडलं तुला उचलावं लागेल सगळं. कुठे आलो रे आपण? बोरिवली नॅशनल पार्क. तू बघितलं ना बाहेर? मग विसरलास की काय? माकड आहे. आता हा खाऊ घेतलाय बट तो लपवून लपवून न्यावा लागणार आहे आपल्याला. तर ध्रुव नेईल लपवून. नाहीतर समोर आला माकड तर द्यावं लागणार. त्याला काय पर्याय नाही. मामा खेळतोय. चला मी पण घेऊ. थांब तो खेळत नाही. तुला हे नको खायला? थांब इथे 2 मिनिटं. कानातले पेरू घेऊन गेलाय तो मित्रा. इथून पेरू घेऊन गेला ना 2. इथे बसून खातोय तो. हे बघा. तरी खातात तर इथे बघत पण नाहीत कोण. आई कशी करीत? आईच्या एक्सप्रेशन म्हणून तुला कळत तसं. स्वानंद देवीला चिडवून दाखवते वाटतं. कैरी खायला या. छान आहे. देवी बघतेस ना. जाऊन दे. चांगले असतात डास. मला झोपू दे. आई शांत काय पण एवढी? आईला आज बिचारीला एवढ्या सुटका महिन्यानंतर सुटका भेटली आहे. परचुरीला चांगलं वाटतं की इथे चांगलं वाटतं? झालं है ना. कुठे पण न्या जंगलात बिंगलात तरी परचुरीच चांगली यांची. सो मित्रांनो बाबूने आज आपला बॅट बॉल आणला नाही आहे. तर आम्ही हे बघा असं बॉटलमध्ये दगडी टाकलेत आणि त्याकडे काठी आहे. तर त्याच्याने क्रिकेट खेळतोय. आणि हा आउट झालेला आहे. नीट शॉट मार. काय खेळतोय. आणि चांगला शॉट बट स्टंप मध्ये गेला बॉल. हे बघा हे अशी मागणं बिगणं जातात माकडं. थोडी रिस्कच आहे ते. अरे आउट झाला. आणि
बाउन्सर टाकला आहे. बाबूला बॅटिंग नाही करता येत नीट. आणि चांगला शॉट. चांगला उडतो बघ. आमा चांगला आहे ना बॉल. बिस्लेरीच आहे. कंपनी बॉलची कुठली आहे? बिस्लेरी. कुठला गेम खेळताय हो तुम्ही? लुडो. खड्यांनी लुडो खेळतात वाटतं. काय रूल काय असतो पण आता? माहिती मला. थांब तू जरा बाबू, थांब तू. तुला कळणार ना त्यांची गेम. अरे वा. ह्याला कुठला काय म्हणतात तू? याला पच्चीने खेळ. पच्चीने. आमच्या जमान्यात म्हणजे जास्ती दगडी हातात राहतील तो जिंकला आणि मग खालचा उचलायचा काय? पहिल्यांदा एक करून असं उचलायचं, नंतर 2-2, 3-3, 4-4 झाले की नंतर एकदम 5. गेम पुरा झाला. मग आता कोण जिंकलं? तुम्ही किती? जिंकलं कोणच नाही. कोणाचं दीक्षू ये ना, मजा बघ ना. हे दीक्षू मजा तर बघ यांची. 6. आई हरली आहे म्हणून बाजू झाली वाटतं. दोन झाले. नाही एक तो याचा उडवायचा आहे ना. एकदम पातळ करायचं आता. माहिती. पार्कमधून. सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा बोरोली नॅशनल पार्कला. इथे वरती काणेरी गुंफा पण आहे. तिकडे आम्हाला जाणं पॉसिबल नाही झालं, बट नेक्स्ट टाईम गेलो तर तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला ते आम्ही. आणि अवघं 94 रुपये तिकीट आहे आतमध्ये नॅशनल पार्कला मोठ्यांसाठी, आणि लहान मुलांसाठी 50 रुपये तिकीट आहे 12 वर्षाच्या खालील मुलांना 5 ते 12. सो तुम्ही पण एकदा नक्की या आणि फॅमिलीला घेऊन या. सो चला तर मग आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.